क श्रेणीमध्ये जॉब्स मिळणार, मग या सुद्धा खूप चांगल्या संधी निर्माण झाल्यात. जरूर चांगला दर्जा सुद्धा टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना असणार आहे. भारतामध्ये सर्वाधिक जलद गतीने विकसित होणारा खेळ कुठला असेल तर टेनिस क्रिकेट. लक्षवेधी मैदानाकडे सामना सुरू झालाय. ओपनिंग ब्लास्टरचे 2 फलंदाज रोहित मात्र्या सज्ज होणार. पहिला चेंडू जगदीश भिंगारकर, आक्रमक चपराक दिली, खूप वेगाने बॅट फिरवली, एक धाव तर पूर्ण इनसाइड दी सर्कल अंतर वर्तुळामध्ये आपण हे पॉवर प्लेचं षटक पाहणार आहोत. जगदीश भिंगारकर अनुभवाची कसलीच कमी नाहीये. मैदानावर जशी परिस्थिती तसा त्याचा खेळ राहिलाय. तो जगदीश भिंगारकर विचुंबे संघाचा अनुभवी गोलंदाज. समोर फलंदाज उभा आहे रोहित म्हात्रे आणि एका बाजूला आपण पाहतोय दयालू काळने, हेदुटणे संघाचा हा फलंदाज. स्लोअर वन चेंडू चपराक आणि इथे चूक केली, कव्हर शॉर्ट कव्हरला. जरूर चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर कडे घरंगळत. हा फटका पिकअप स्ट्रोक चौकार. एवढूशी चूक याला महाग पडली, एवढूशी चूक याला महाग पडली, त्याची सोडली रयाने त्याची सोडली. थँक्यू. क्षेत्ररक्षकाने जर अशा चुका केला तर त्या गोलंदाजासाठी डोकेदुखी असतात, याचा प्रत्यय आपण जरूर पाहिला. ओ सुपर स्ट्रोक, कव्हरच्या पॉइंटच्या डोक्यावरून मागचा फटका कव्हर कडे खेळला आणि हा ऑफलांचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. 4 धावा. भल्ल्या भल्ल्याची वाट मी लावली निश्चित आपण पाहूया डबल्स. त्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 चौकार आले. चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर सजवणार जगदीश भिंगारकर. स्लोअर वन चेंडू बॅटवर आला नाही, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळणारे एका धावेनं स्कोर कार्डवर हेदुटणे संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतो. एकूण धावा त्या फलकावर धावसंख्या आहे ती 11 धावा. मॅक्स सर, मगाशीच आपण उल्लेख केला अंपायर्सचा खूप रिस्की जॉब असतो. मी म्हणेन आमचे स्कोरर मित्र आणि आमचे लाईव्ह टेलिकास्ट यांना सुद्धा नजर कैद ठेवावी लागते. त्यांचा सुद्धा रिस्की जॉब. मात्र हा फटका खूप चांगला, दे धक्का आणि खे छक्का. वंडरफुल 6 धावा. A1 गोल्डीचा ब्रँडेड षटकार. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा मॅक्सचा रिस्की जॉब असतो बघा. भावेश मात्रे फॉर्च्यून इव्हेंटच्या ऑपरेटर आहे. सकाळपासून एकही मिनिटं त्यांना हलता आलं नाही जागेवरून. खूप रिस्की जॉब आहे. एकूण धावा धावफलकावर 17. बॅटच्या मधोमध पॉवरफुल हिट. स्लोअर वन चेंडूला तडाखा पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या खूप डोक्यावरून आणि पहिल्याच षटकामध्ये बेधडक सुरुवात केली. क्रिकेटमधील खऱ्या अर्थाने बॅटमधील राकटपणा पाहायला मिळाला. दुव्वादार फलंदाजी आणि इथे आपण पाहतो या 6 धावेनं एंड ऑफ दी ओव्हर. एकूण धावा त्या धावफलकावर 23. तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. खूप चांगलं संगीत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जगदीश भिंगारकरचे षटक समाप्त झालं. 23 धावा दिल्या. अनुभवी गोलंदाजाचा खुर्दा केला. आपण पाहतो दयालूना बॅक टू बॅक 2 सिक्सेस, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. अंपायर सिग्नल येते. चेंडूची मागणी होते इथे, चेंडू द्यायचे लगेच. तर रोहित मात्रेचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर वैयक्तिक योगदान 11 धावा आहेत आणि दयाळू काळांचं वैयक्तिक योगदान 12 धावा. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावा आहे ते 23. नवीन गोलंदाज झालाय रोहित सुरते. मॅक्स सर, आपण उल्लेख केला लाईव्ह टेलिकास्ट स्कोरर. मात्र क्रिकेट समीक्षक प्रेक्षक पण खूप हुशार असतात. एक प्रेक्षकाने आम्हाला सांगितलं होतं का तुम्हाला समालोचकांना खूप आराम असतो. 1 टर्न केल्यानंतर तुम्ही 1 तास रेस्ट करता नंतर येता. तर मात्र जी मनुष्य यंत्रणा आहे लाईव्ह टेलिकास्ट, आमचे अंपायर, स्कोरर, डीजे ऑपरेटर, खऱ्या अर्थाने त्यांची खूप मेहनत असते. मात्र समालोचकाला जेव्हा सामना सुरू असतो तेव्हा प्राण ओतावा लागतो आणि तो सामना रंगवावा लागतो. ते सुद्धा मित्रांचं आमचं धाडस असतं. गोलंदाज तयार होईल रोहित.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट कडे अविनाश प्रयत्न करतोय, मात्र चेंडू सीमा पार आणि हा चौकार. सुरुवात मात्र धमाकेदार झाल्या आणि तेच आक्रमण सुरू ठेवलंय 4 धावा. थँक्यू. क्रिकेट रसिकांसाठी एक गीत होतं, रक्ता रक्तामध्ये भिनलेलं क्रिकेट, नसा नसामध्ये भिनलेलं क्रिकेट. क्रिकेटचा दर्दी प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग या खेळाचा आनंद घेत असताना आणि आता मात्र फलंदाज बलवान होत चालले खेळपट्टीवर. गोलंदाज रोहित सुरते. खराब चेंडू, चोख प्रत्युत्तर आणि आणखीन एक फटाका. ऑफ साइडला हा षटकार ठोकणं, एक्साइटिंग पॉवर, सुपर पॉवर शॉट. हा फटका पाहिला 6 धावा. मारलेला चेंडू आकाश सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार. देवा रे देवा 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 देवा. थँक्यू. रोहित मात्रे तुफानी फलंदाजी, चौकार 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 षटकार. एकूण धावा 10 फलकावर, टोटल स्कोर 33. सुरेख चेंडू, गती कमी केली, ऑफ ब्रेक झालाय, क्षेत्ररक्षक तैनात या एस्ट्यांच्या मागे, बॅकअप खूप चांगलं, सिंगल मिळणाऱ्या रोहितवर थोडंसं टेन्शन आहे, प्रेशर त्याच्यावर असेल आणि इथे प्रेशर रिलीफ करावं लागेल, चांगली गुणवत्ता धारण करावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं दयाळू काळांना बॅक टू बॅक 2 सिक्सेस, षटकार हॅट्रिकच्या मार्गावर तो फलंदाज असणाऱ्या संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये, लय मिळाली, लयबद्ध फलंदाजी केल्या, मैदानावर मात्र प्रज्ञावंत प्रमाणे उभा आहे आणि आगेकूच करत असताना फलंदाज पाहतो आपण हेडूटने संघाकडून दयाळूला 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत हॅट्रिकच्या मार्गावर. आक्रमण तर जरूर केलंय, ओ स्टायलिश पद्धतीनं, रनिंग पद्धतीने हा अडकवण्याचा प्रयत्न होता आणि चौकार. 4 धावा. थँक्यू. 6-6-4 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान दयाळू कालन खेळतोय 16 धावा. संघाची एकूण गुणसंख्या पाहिली 38 रन्स. 3 षटकांचा सामना आहे. सामन्यातील पूर्वार्ध पाहतोय, सेकंड राऊंडचे सामने आपण पाहतोय, जिथे पहिला सामना विचुंबे आणि हेडूटने. गोलंदाज तयार रोहित सुरते. आक्रमण करतोय, ताकद किती आहे बघा, कौशल्य आणि इथे मात्र क्षेत्ररक्षणाचं साह्य. 2 धाव फलंदाज पूर्ण करणार 2 धावेच्या मदतीनं. ताळमेळ खूप चांगलं विचुंबे संघाचं, मात्र गोलंदाज थोडे महागडे ठरले. पाण्याची मागणी जरूर होते, ओव्हर्स नंतर जरूर येणार आहेत. थोडं थकलाय कारण रनिंग पाहायला मिळाली, रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये खूप चांगली, संपर्क खूप चांगले, आपल्या भात्यातील अस्त्राचा वापर, नैसर्गिक गुणवत्ता, चांगली फटकेबाजी, हटके खेळी करत असताना दोन्ही फलंदाज मैदानावर. खोलवरचा चेंडू, आक्रमण केलंय, सुरेख फटका, अप्रतिम फलंदाजी, कौशल्य, बुद्धिमान क्रिकेट का असतं, टॅलेंट, टेक्निक पाहायला मिळाले आणि हा एक षटकार दयाळूच्या बॅट मधून. सटकली है यार की है यारी निभानी, पीले पीले थँक्यू. तर क्रिकेट रसिकांना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 2 फलंदाजांसाठी. आतापर्यंत सर्वाधिक जास्त धावसंख्येची पार्टनरशिप भागीदारी केली, 12 चेंडूमध्ये तब्बल 46 धावा. पहिल्या षटकामध्ये 23 आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 23 धावा. राईट स्टार्ट ज्याला म्हटलं जातं, आक्रमण केलं आणि गोलंदाजांना चूक प्रत्युत्तर. आता अविनाशच्या संघाला विचार करायला भाग पडला. आधी आपण पाहतो अजित भोईर अनुभवी क्रिकेटर आहेत, काही तरी या उपाययोजना करावी लागेल. इथे फलंदाजी बॅट रोखावी लागणार आहे, विकेट मिळत नाही, अशा कुठलीच संधी निर्माण केल्या नाही. ज्या पद्धतीने सुरुवातीला अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळाली, प्रचंड हल्ला पाहायला मिळाला, भयावह परिस्थिती निर्माण केल्या आणि विकेट सुद्धा मिळत नाहीये. एकूण धावा धावफलकावर 46. अविनाश आलाय संघाचा डाव सांभाळण्यासाठी. अविनाशवर आक्रमण होणार का? स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अविनाश चालाकीसाठी तो ओळखला जातो, कुठली हालचाल करून दिली नाही आणि अखेर पहिला धक्का मिळाला. तो आपण पाहतो फलंदाजी करत असताना संघ गडीबाज झालाय हेदूटने संघाचा. जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, कुणी वेड्या परी काहो सोडून गेलात जना.
बाळासाहेब थँक्यू अविनाश. कमबॅक करतोय अविनाश. चांगली गोलंदाजी अविनाश कडून 2 षटकामध्ये 46. आता अविनाश संघासाठी डाव सांभाळताना स्लोअर वन चेंडू स्विंग, क्षेत्ररक्षक तैनात, गॉन कॅच. यस, अविनाशनं खूप चांगलं कमबॅक केलं. अविनाशला माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये विकेट घेणं खूप महत्वाचं आहे, ते काम केलं. आणखीन एक धक्का, 2 गडी बाद. अजित भोईर आणि संपूर्ण टीम आता थोडी खुश असेल, कारण 2 षटकामध्ये झालेली धुलाई धुमाकूळ घातला होता. आणि इथे आपण पाहतोय 2 गडी बाद. एकूण धावा फलकावर 46. ले गई दिल मेरा मचली, ले गई दिल मेरा राजा राणी क्रिकेट क्लब घोट आयोजित ही स्पर्धा. चांगला क्रिकेट दाखवला फलंदाज आपण पाहतोय दयाळूना. अफलातून खेळ केला, नैसर्गिक गुणवत्ता धारण केली. परफॉर्मन्स त्याचा खूप चांगला राहिला, सरासरी वेग सुद्धा त्याचा खूप चांगला राहिला. धाडसानं त्याने खेळ केला. जसं म्हटलं जातं मॅन कॅनॉट रीच हाय विदाउट डेअरिंग. धाडसाशिवाय तुम्हाला काही शक्य नाही. आणि ती धाडसी फलंदाजी केली आणि गोलंदाजाचा घामटा काढला. आता मात्र अविनाश कमबॅक करतो 3ऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल. आता नव्या दमाचे फलंदाज आहेत. पॉइंट कडे खेळून काढलाय. निश्चितच आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा पूर्ण केल्या जातील. जी धुलाई सुरुवातीला मार्गक्रमण केलं होतं, आगेकूच केली होती आणि त्यानंतर आपण ही परिस्थिती पाहिली. अविनाशनं संघासाठी चांगली कामगिरी केली. कमबॅक तर त्यानं जरूर मिळवून दिलं. तर गावदेवी दहिसर आणि गावदेवी वसार दोन्ही संघनायक टॉस साठी आपण संपर्क साधा नाणेफेकीसाठी. यानंतर आपल्याला सामना खेळायचे. गावदेवी दहिसर आणि वसार संघाचे संघनायक अविनाश सज्ज होणार. चेंडूची पाहणी केली, शॉर्ट सिलेक्शन, पंचांकडे अपील सुद्धा. मगाशी ज्या गोष्टींवर चर्चा मॅक्स सर सुरू होती तोच निर्णय होता. लेग बाईस, रिव्हर्सिव्हचा फटका, पायचीची अपील. पंचांची नजर स्थिर असते. घारीसारखी नजर त्यांना ठेवावं लागतं. आणि आपण पाहतोय मोरासारखे पण रवी काटे सर जे सुद्धा एक नामांकित पंच आहेत. अविनाश फुटवरचा वापर, बॅटच्या मधोमध ऑन साइडला हा एक फटका खूप चांगला. 6 धावा मिळतील. आतषबाजी तर पाहायला जरूर मिळते. मात्र अविनाश संघाचं थोडं दडपण वाढत चाललंय, कारण आता 3 षटकांचा सामना आहे. थँक्यू व्हेरी मच अविनाश. 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा आहे त्या 55. बॅटवर आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला. आता मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावासाठी संघर्ष. मात्र मॅक्स सर इथे आपण विचार केला, जो सरासरी रन रेट पाहिजे होता, जी धावसंख्येची गती पाहिजे होती, गतिमान अवस्था प्राप्त केली फलंदाजी करणारा हेदुटणे संघानं. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण हेदुटणे संघ पाहिला, निटलस संघाविरुद्ध खेळला, त्यानं 40चं टार्गेट होतं, 3 षटकामध्ये पूर्ण केला. आणि इथे विचुंबे अविनाश अजित भोईर यांच्या संघामध्ये पाहिलं जगदीश भिंगाकर महागडा ठरला, रोहित सुरते महागडा ठरला. आणि आता आपण पाहतो अविनाशनं कमबॅक करून जरूर दिलं. आणि आपण इथे पाहिलं आता टार्गेट लक्ष थोडं 3 षटकामध्ये महागडा असलं तरी हा क्रिकेट आहे. मॅक्स सर आपण नेहमी पाहतोय क्रिकेट हा नेहमी फलंदाच्या बाजूनच ओळखला जातो. तर नेक्स्ट मॅच गावदेवी दहिसर. तर मी आमचे मुख्य आयोजक बाळा धुमाल साहेबांना विनंती करेन, आपण निखिल भोईर साहेब यांना आपण सन्मानित करायचं. आणि रवी काटे सुद्धा आहेत, नामांकित पंच आहेत, क्रिकेटचे समीक्षक सुद्धा आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांना माहिती आहे. मॅक्स सर सेकंड सेशन मध्ये जरूर येतील. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अप्रतिम समालोचक आहेत. पंजाबचा ते दौरा करणार आहेत. आमच्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने आपण त्यांना ऐकतो. तर निखिल भोईर साहेबांचा आभार. या स्पर्धेमध्ये आपण अमूल्य वेळ दिला. यानंतर पुढचं स्वागत असेल. मी बाळा धुमाल साहेब जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत यांना विनंती करेन, आपण रवी काटे निटलस टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धेमध्ये आपण रवी काटे सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. आज आपण पाहतो या आयोजकांवर असलेलं प्रेम. बाळा धुमाल साहेब यांच्या शुभ हस्ते रवी काटे निटलस यांना इथे सन्मानित करताना आपण पाहतोय. त्यांचा सुद्धा आभार. अतिथी देवो भव. मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. तत्पूर्वी मॅच सर पुन्हा एकदा मी कॉल देतो. गावदेवी दहिसर संघाचा संघनायक आणि वसार लास्ट कॉल आहे. यानंतर तुम्हाला कोणी
कॉल करणार नाही. राहुल पाटील आणि रवी वायले यांना आम्ही विनंती करतोय. तर टार्गेट असेल टॉस साठी या एक संघ नायक आलाय, दैसर सुद्धा आलेत. मी बाळा धुमाळ साहेबांना विनंती करेन रवी काटे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केलं जाईल. 3 षटकांचा सामना असेल. आपण या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. आपण मॅच कडे आता वळतोय. थोडा स्पीड वाढवा विनंती करतोय मी. हेदुटणे संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण टॉस संपन्न होतोय. रवी काटे यांच्या शुभ हस्ते दैसर आणि वसार चांगली फाईट या. टॉस पिन 3 षटका. दैसर संघाने टॉस जिंकला. निर्णय आपण लगेच द्या आणि यानंतर आपल्याला मैदानावर उतरायचं. बॉलिंग हा ओके वेट. तर वळूया आपण मॅक्स सरांकडे. ओव्हर टू कंटिन्यू. थँक्यू सागर मांडवकर. धन्यवाद. खूप खूप आभार तुमचा. खूप चांगला आवाज मित्रांनो. फार कमी काळामध्ये सागर मांडवकरने जी उंच भरारी घेतली ती मात्र उल्लेखनीय. तुमची कामगिरी स्वागत करूया. बऱ्याच दिवसानंतर आमची त्यांची भेट चिरला नाईट नंतर तब्बल 1 वर्षानंतर. मागच्या वर्षी मित्रांनो आम्ही गॅप घेतला होता कारण आम्ही PhD करतोय आणि त्यावेळी संपूर्ण 365 दिवस मी कसा राहिलोय माईक वाचून माझं मलाच माहिती आहे. कारण एखाद्या कलाकाराला माईक जर आम्हाला दिसला ना मित्रांनो तर आमचा जीव कासावीस होतो ना. बॅक टू क्रिकेट. एवढे आपण सामन्याकडे जिंकण्यासाठी जबरदस्त 58 धावाची गरज. 19.33 सरासरी पंच यस कॉल करतात. प्लेस कॉल फ्रॉम अंपायर. नाउ स्टार्ट द मॅच. द मॅच विल बी 3 ओव्हर्स. टार्गेट इज 58. द बिग टार्गेट स्टीप टार्गेट. बघायचं सामना कोण जिंकणार. मात्र 3 षटकांमध्ये करणार तरी काय करणार. फक्त फलंदाजीने फक्त फलंदाजी. 19.33 सरासरी. सरमेन काशीनाथजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. फुल टॉस चेंडू स्लोक स्वीप करत असताना दॅट्स अ मायटेड टीट फॉट. जशात तसं उत्तर. दॅट्स अ 6. थँक्यू. जबरदस्त धुंद. आपण दिल चित्रपट पाहिला असेल सागर आणि या स्पर्धेमध्ये आपण बघणार कोणाचे दिल तुटणार आहेत तर कोणाचे दिल जुडणार आहेत मैदानावरती. कारण जो जिंकेल तो हसेल आणि जो हरेल तो मात्र रडेल. आणि सुरुवात काय दमदार करत असताना फलंदाज आशिकेश दोन्ही बंधुराज मैदानावरती बघू शकाल आपण फायटिंग मोड मध्ये स्वागत केलं मैदानावरती. खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय. व्हॉट अ क्रॅकिंग शॉट. जस्ट 1 बाउन्स ओव्हर द रफ. दॅट्स अ 4 रन्स. थँक्यू. सागर पाटील हे गाणं ऐकलं ना मला तलोजा संघाची आठवण येते. 7 वेळा तलोजा संघानं हे गाणं सुरू असताना 4 वेळा सामने जिंकलेत. हा सांग त्यांना तलोजा संघाला खूप चांगला ठरायचा. कारण बांगो बांगो मांगो मांगो ते लगेच दुवा मागायचे उपरवाल्याकडनं आणि त्यांना नक्कीच ते प्राप्त व्हायचं. 7 सामन्यामध्ये 4 सामन्यामध्ये तलोजा संघानं सामने जिंकलेत या गाण्यावरती. ही आम्हाला चांगली आठवण आहे. खूप काही आठवणी ठेवायला लागतात सागर आपल्याला. कारण कॉमेंट्री करणं एवढं सोपं नाही. मित्रांनो स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये टिकणं जर तुम्ही परिवर्तन केलं तोच मात्र टिकेल स्पर्धेमध्ये. एवढ्या आपण सामन्याकडे खूप चांगली अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते. 1 बाउन्स सीमा पार चौकार. पहिला षटकार नंतर चौकार. ड्राईव्ह करत असताना क्रॅकिंग शॉट. ओ व्हॉट अ फिल्डिंग. क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये बघू शकाल आपण. करणला बघू शकाल आपण. करण अर्जुन 1995 चित्रपटाने खूप झटका दिलाय. कारण या फटक्यामध्ये एवढी दाहकता होती ना. अक्षरशः चटके लागले असतील. या करणला करंट लागला असेल एवढी दाहकता होती फटक्यामध्ये. मात्र 1 धाव फलकावरती. तब्बल 3 चेंडूचा सामना केल्यानंतर 11 धावांची जबरदस्त फलंदाजी करून स्ट्रायकरला फलंदाजाला मदत केलंय. ज्या फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला 23 धावांची झुंजार केली करत असताना त्याचेच बंधुराज आता मात्र आशिष भोईरला बघू शकाल आपण. दोन्ही बंधुलाच मात्र एक डावकुरा आणि एक मात्र उजवा आपण पाहतोय. हे कॉर्डिनेशन आहे. गुड कमबॅक आफ्टर 4 and 6. सचिन पाटील मात्र कमबॅक करत असताना बघायचं सचिन काय करतोय. सचिन फलंदाज डावकुरेला आशिषला थांबवणार का. कारण तो आशिकेशला थांबवू शकला नाहीये. तो आशिषला थांबवणार का हा प्रश्न पडलाय. राऊंड विकेट. उलटा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला 1 बाउन्स सीमा पलीकडे जाण्या अगोदर चेंडू मध्ये गुड फिल्डिंग. प्रशांत हो व्हॉट अ थ्रो. ब्युटिफुल थ्रो. प्रशांत कुमारला बघू शकाल आपण. काय पॅरलल थ्रो दिलाय मैदानावरती. डीप वर एवढ्या त्याने थ्रो दिलाय. जबरदस्त थ्रो देत असताना दाफा कधी धाव मात्र 1. बघायचंय आशिषनं षटकाराने सुरुवात केली. आशिकेशनं मात्र आशिष मात्र 1 धावाने सुरुवात करतोय. दोन्ही बंधुराज टेम्परेमेंट दाखवत असताना आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. बघायचं सामना कोण जिंकणार. टार्गेट इज अ व्हेरी स्टीप नो डाऊट. टार्गेट मोठं जरी असलं तरी मात्र अशक्य नाहीये. सागर असं म्हटलं जातं देर इज अ नथिंग इन दॅट्स वर्ल्ड दॅट्स मॅन कॅनॉट डू. या जगामध्ये कोणतीच गोष्ट नाही की मनुष्य करू शकत नाहीये. जो आपण विचार करतो ना ते आपण करू शकतो.
सातत्याने परिवर्तन, आमूलाग्र बदल, फिल्डिंग मध्ये स्लाइडली चेंजेस आणताना, कारण डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचे दोन्ही बंधुराज मैदानावरती अटॅकिंग स्टार्स मध्ये आशिकेश भोईरला आपण बघू शकाल. उजव्या हाताचा दमदार फलंदाज. पुलटा चेंडू बॅटचा फेस केला, चेंडू ट्रॅव्हल केला तो मध्ये स्क्रीन समोर बघायचं, चेंडू थांबणार का? 2 बाउन्स ओव्हर द रफ. दॅट्स अ 4 रन्स. 1 more 4 रन्स. DJ Bravo, DJ RBS, DJ NYK, DJ. Come on, come on. Champion, champion, champion. थँक्यू. धावसंख्या धावा वेग बघू शकाल आपण. वाऱ्याचा जेवढा वेग तेवढ्या धावांचा वेग आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना 16 धावा धापलकावरती जबरदस्त कर. 19 सरासरी तुम्हाला कायम ठेवायची. 19.33 3 षटकांचा सामना. 58 धावांची गरज असताना मात्र काय बेधुंद सुरुवात केली होती. फलंदाजाला थांबवणं फार कठीण आहे. आशिकेश भोईरला थांबवणं फार कठीण आहे. बिकॉज ही इज प्लेइंग इन ऑल डायरेक्शन. हाऊ टू स्टॉप इन स्कोरिंग हाय रन इज अ बिग क्वेश्चन इन फ्रंट ऑफ द बॉलर. आणि खूप चांगली मात्र फलंदाजी करत असताना मैदानावरती बेधुंद फलंदाजी करत असताना, मनसोक्त फलंदाजी करत असताना आणि प्रेक्षकांचा मात्र एंटरटेनमेंट करत असताना ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज झालाय बघू शकाल. आफ्टर मिसिंग द बॉल ही गॉट अ नाईट ऑन हिमसेल्फ. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावसंख्या बघू शकाल आपण धापलकावरती त्या मात्र 16 धावा. 19 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामागे तुम्हाला. 19.33 आणि कुठेतरी कमी पडला की काय बिचुंबे संघ फाईट करत असताना लक्ष भेटतोय आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज असताना आता मात्र धावा झाल्या धापलकावरती त्या मात्र 16. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि गरज ती मात्र 42 धावांची. 12 चेंडू 42 धावा. सामना रंगात येतोय. वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळ नव्हती आमच्याकडे म्हणून 3 षटकांचा आम्ही सामना खेळवलाय. लक्षात घ्या. वी हॅव एव्हरीथिंग सागर बट नो टाइम टुडे. आमच्याकडे सर्व आहे मात्र वेळ नाहीये आणि वेळेला महत्व द्या मित्रांनो. टाइम इज मनी. वी शुड गो अलॉंग द टाइम. टाइम इज मनी. 12 चेंडू आणि गरज ती मात्र 42 धावांची. आता मात्र सरासरी वाढते सागर, कारण पहिल्या षटकामध्ये जी सरासरी तुम्हाला 19.33 होती ती सरासरी आता डायरेक्ट मात्र 21 वरती आली. तर तुम्हाला आता गरज आहे ती मात्र 42 धावांची. 42 धावांची गरज. येणारी षटक मात्र 12 आणि 12 चेंडू 42 धावांची गरज. पुढचा होणार सामना गावदेवी दैसर आणि गावदेवी वसार यांच्यामध्ये. एका बाजूला राहुल पाटील, एका बाजूला रवी बायले. कारण खाडी संघ ते उपस्थित राहू शकला नाही त्यामुळे वसार संघाला आम्ही विजय घोषित केला आणि त्यावेळी रवी बायलेला एक ऍडव्हान्स सामना मिळालाय. त्याचा किती फायदा घेईल पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार. मध्ये तुर्तास आपण बोलूया सामन्याकडे. आमचे रवी काटे अतिशय चांगले गुणवंत पंच यांचं आगमन झालंय. स्वागत आहे रवी काटे. तुमचं नितलस्य फार कमी कालामध्ये पंचाच्या भूमिकेत त्यांना आपण एक चांगली लोकप्रियता प्राप्त करताना त्यांना पाहिलंय. त्यांचं आपण स्वागत करूया. आमचे समालोचक सागर मांडवकर, एक जबरदस्त मराठी समालोचक, अचूक शब्दफेक. टाइमपास खूप चाललाय मित्रांनो, पाया पडतो तुमच्या आम्ही आता आयोजकाच्या वतीनं. आमच्याकडे वेळ असता तर आम्ही 4 षटकांचा सामना खेळवला असता. प्लीज टाइम घेऊ नका मित्रांनो. आयोजक आम्हाला वारंवार विनंती करतात. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र हवेमध्ये संचार करतो. क्षेत्ररक्षक जज करतोय प्रशांत कुंभारकर. शेवटच्या क्षणाला मात्र स्वतः संघनायक झेल सोडतोय आणि नॉट अ गुड क्रिकेट, नॉट अ गुड कॅप्टनशिप. सेनापती जर मात्र थोडासा डगमगला तर सैन्याचं काय होईल प्रश्न निर्माण झालाय. येणारे चेंडू मात्र 11 आणि 40 धावांची गरज. जरी तुमच्या फलकावरती जास्त असल्या तरी सामना कधी बदलू शकतोय. 11 चेंडू 40 धावा. नाराज झालाय गोलंदाज बंटी भंडारी, नाराज झाल्या कुंभाकर वरती. कारण स्वतः प्रशांत कुंभाकर संघानायक झेल सोडत असताना स्ट्रायकला फलंदाज डावखुरा फलंदाज आशिष ला बघू शकाल आपण. आशिष भोईर डावखुरा फलंदाज. आशिकेश आणि आशिष. फुलटॉस चेंडू ड्राइव्ह केला असेल स्ट्रेट टू द फिल्डर. जज करेल. कव्हर करते मात्र 2 धावा फार वेगानं. धीरज चेंडू खाली फलंदाज पुढे गेला होता बघायचंय. चेंडूची मात्र फेकाफेक काय करण्यात होती. डायरेक्ट हिट दिलाय मात्र नाही जमलं. 2च धावा. पंच बघू शकाल पोझिशन मध्ये संतोष चौधरीने बघू शकाल वेगळ्या पोझिशन मध्ये होते ते, कारण गुडघ्यावरती हात टेकून पोझिशन घेतली होती. व्हेरी गुड पोझिशन. मात्र 2 धावा झाल्यात. मैदानावरती किती आमूलाग्र बदल तुम्हाला वेगाने पाहायला मिळतात आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा आल्यात. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 38 धावांची गरज. सामना कोण जिंकणार. सामना बदलतोय. सामना रंग भरतोय मैदानावरती. दोन्ही बंधुराज मैदानावरती भागीदारी करत असताना एकूण धावा धापलकावरती 20 धावांची भागीदारी करत असताना दोन्ही बंधुराज मैदानावरती. फुलटॉस चेंडू चाकतीचा प्रचंड वापर. ताकद तकनीक. 1 बाउन्स सीमा पार. क्रॉस द बाउंड्री लाईन. दॅट्स अ 4 रन्स.
थँक्यू. आशिकेश मात्र 5 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्या त्यानं फलंदाजीमध्ये त्यानं तब्बल आतापर्यंत 2 चौकार एक षटकार दाखवलाय आणि त्याला त्याची बंधुराज साथ देत असताना आशिषने मात्र 1 चौकाराच्या मदतीनं तब्बल 9 धावांचं योगदान दिलंय. 9 चेंडू आणि 34 धावाची गरज. सामना बदलतोय मैदानावरती. एक झेल सोडलेला झेल किती महागात पडू शकेल मैदानावरती याच्याकडे तुमचं लक्ष वेधतोय. जबरदस्त अटॅकिंग स्टान्स मध्ये डावकरा फलंदाज. आता मात्र विध्वंस ग्रुप दान करताना आशिष भोईर स्टाकरंडला. आशिष चेंडू मात्र दुरावा निर्माण केला होता. इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला यावेळी मात्र बाहेर खेळण्यासाठी आणि इथे मिळेल ती फक्त एकच धाव. येणारे चेंडू मात्र 8 आणि गरज ती मात्र 33 धावांची. जबरदस्त सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. आमचे रमेश शेठ यांचं आगमन झालंय. खूप खूप स्वागत आहे रमेश पाटील आमचे घोडचे. रमेश पाटील आमचे पनवेल क्रिकेट असोसिएशनचा पाठीचा कणा आहे मित्रांनो. फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि पनवेल क्रिकेट असोसिएशनची शान देखील आहे. स्वागत आहे तुमचं रमेश पाटील या स्पर्धेमध्ये. गोडगावची देखील शान आणि आमच्या पनवेल क्रिकेट असोसिएशनची देखील शान आहेत. स्वागत आहे रमेश पाटील तुमचं. 8 चेंडू 33 धावांची गरज. सामना बदलतोय. बघायचं आहे काय घडतंय मैदानावरती. प्रत्येक चेंडू मात्र उत्कंठा शिगेला पोहोचतोय मैदानावरती. लावले डिलिव्हरीज ब्युटिफुल अँड लावले डिलिव्हरी. जबरदस्त दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये कसदारपणा आणत असताना कमबॅक करत असताना आपण बंटीला पाहतोय. आता येणारे चेंडू मात्र 7 आणि गरज येते मात्र 33 धावांची. हळूहळू का होईना मात्र मार्गक्रमण दोन्ही संघ करतात. संघ सामना निसटतो की काय आपल्या हातातनं असा प्रश्न पडलाय. दोन्ही संघ नायकांना मॅच बॅलन्स आहे. खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय. याली मात्र समरीन डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द बॉलर बंटी. मागचे 2 चेंडू वेळ बदलली, काळ बदलला, सामना बदलला आणि सामन्याचं समीकरण बदललंय. येणारे चेंडू 6 आणि गरज येते मात्र 33 धावांची. डीज आहे. चलो रे नाचा पक्का आरमुटे आहे रे तू. मानतो वाटेने तुमचा काही खरंच व्हायचा आहे. ही भिकमांगी झाली मेली. थँक्यू 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 डीजे. जबरदस्त धुंद. एक वेगळ्या प्रकारची धुंद आम्हाला सागरच्या माध्यमातून ऐकायला मिळते. एक आमचे सागर मंडोकर समालोचक आणि एक सागर आमचे डीजे. यावेळी सामन्याकडे येणारे चेंडू 6 आणि 33 धावांची गरज. सामना कोण जिंकणार मध्यावधी. दोन्ही फलंदाज बघू शकाल आपण. दोन्ही बंधुराज मध्यावधी पार्टनरशिप करताना there has been a 25 पार्टनरशिप बिटवीन द आशिष आणि आशिकेश आणि दोन्ही फलंदाज तुम्हाला पार्टनरशिप बघायला मिळते. येणारे चेंडू 6 आणि 33 धावांची गरज. एक गडी बाद करण्यामध्ये यश नाही आतापर्यंत. शेवटचा षटक बघायचे धावा होणार का मैदानावरती. दोन्ही फलंदाज अटॅकिंग मोड मध्ये तुम्ही बघू शकाल. दोन्ही फलंदाज एक डावकर एक उजवा आपण पाहतोय. आशिष दुसऱ्या क्रमांकाचा व्हाईट टी शर्ट मध्ये बघू शकाल. तो मात्र दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तो मात्र आता स्ट्राईक रेंजला आहे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आशिकेशला बघू शकाल आपण रेड जर्सी मध्ये. हे 2 बंधुराज मैदानावरती सामना फिनिश करणार की फक्त क्रिकेटला एन्जॉय करणार याचं उत्तर तुमच्या समोर काही क्षणामध्ये. विल बी विनर यू गेट आन्सर शॉर्टली. सो प्लीज डोंट गो अवे. जॉइन विथ अस अँड एन्जॉय विथ द बिग फाईट. बघायचे सामना कोण जिंकणार. लावली डिलिव्हरी. तेवढाच मोठा फटका शतक जज करतोय प्रशांत कुंभारकर. आता मात्र चूक करत नाहीये. आता मात्र आपण संघनायक असल्याचा दावा करतोय. फलंदाज बाद. थँक्यू. आशिष बाद झालाय. आशिषने मात्र 7 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. थोडासा नाराज पाहायला मिळतोय, हताश पाहायला मिळतोय. मात्र प्रशांत कुंभारकरनं आता झेल टिपलाय. येणारे 5 चेंडू आणि 33 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानावरती रोहित सुरते मैदानावरती पाचांग करत असताना 5 चेंडू 33 धावा. अविनाश माफ करा. अविनाशला बघू शकाल आपण मैदानावरती. अविनाश एक चांगला खेळाडू आहे. बरीच वर्ष क्रिकेटची सेवा केली त्यानं आणि विचुंबे संघाला मात्र एक चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलंय त्यानं आणि खूप लोकप्रिय असं नाव आहे क्रिकेटमध्ये. अभिमानानं स्वाभिमानानं घेतलं होतं ते नाव म्हणजे अविनाश. बघायचं अविनाश मैदानावरती. स्टार्कला फलंदाज अटॅकिंग स्टान्स मध्ये आशिकेश भोईरला आपण बघू शकाल. येणारे चेंडू 5 आणि 33 धावांची गरज. जबरदस्त सामना दुपारच्या सत्रामध्ये. चेंज ऑफ पेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं एक्झॅक्टली यावेळी मात्र ट्रॅव्हलिंग होत असताना कव्हर करतोय. फक्त एकच धाव. आता मात्र सामन्यामध्ये रंगत नाहीये. 4 चेंडू आणि 32 धावांची गरज. प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने आणि संदीप भास्करांच्या कल्पकतेने तुम्ही पाहणार आहात PPL. काही दिवसानंतर आमचे रमेश शेठ सुद्धा मंचावरती आलेत. आज मात्र फायनल मीटिंग असणार आहे त्याची. ओव्हर द विकेट राऊंड विकेट माफ करा.
गोलंदाज मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना सामन्यामध्ये मात्र दमखम नाही आता. येणारे चेंडू आता मध्ये 3 आणि 32 धावांची गरज. विचुंबे संघाला स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल का प्रश्न निर्माण झालाय. सुरुवात चांगली झाली होती मात्र कुठेच चुकलं. मात्र मी म्हणेन कुठेच चुकलं नाहीये कारण गोलंदाजी चांगली झाली शेवटच्या टप्प्यामध्ये. येणारे चेंडू 3 आणि 32 धावांची गरज. Now you are watching the one-sided match. No excitement, no thrilling, no high voltage. You are watching the one-sided match. आता फक्त विजयाचं पराजयाचं अंतर कमी करत येईल त्यासाठी आपण सामना पाहतोय आणि सामना जवळजवळ विजयाच्या समीप पोहोचलाय. तो मात्र नशीब एलिमेंट हिंदुटणे संघ आणि प्रशांत कुंभारकरच्या चेहऱ्यावरती आता मात्र स्मित असं पाहायला मिळतंय. श्वास सोडलाय त्या निस्वेचा. बाउन्स रायझिंग डिलिव्हरी एज लागते. चेंडू मागे निघून जातोय. बिहाइंड विकेट कीपर चेंडू डावा जर शॉर्ट फार लेग रिझन मध्ये इनफिल्ड इन द सर्कल आणि फक्त एकच धाव. येणारे चेंडू 1 आणि 31 धावांची गरज. सामन्यात किती धावांना हरणार किती फरकानं गमावा लागणार हा पराभव जिव्हारी लागेल. जर विचुंबे संघ इथनं हरला तर त्यांना पराभव जिव्हारी लागेल कारण हा सामना त्यांना खूप मोठा फरकानं कदाचित या पंच आम्हाला इशारा करत असताना की 1 बाउन्स वॉर्निंग दिली गेली या गोलंदाजाला. अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल रूल्स अँड रेग्युलेशन यू कॅन डू ओनली 1 बाउन्स अँड एन ओव्हर. आणि चेंडू मात्र टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये येत असताना आणि सामना इथे पंच आम्हाला इशारा करता इट इज अ वाईट. खूप वेळ घेतला पंचानं. याचं कारण होतं की कुठे रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहिलं पिच कुठे चेंडू झालाय चेंडू मध्ये इम्पॅक्ट किती होता चेंडू कुठे गॅदर केलाय विकेट किपर अशा भरपूर गोष्टींचा पंचानं अभ्यास केलाय. आणि याच दरम्यान हा सामना संपतोय आणि 30 धावांची गरज असताना सामना 29 धावांना पराजय स्वीकारावा लागला विचुंबे संघाला आणि 29 धावांना नशीब एलिमेंट हिंदुटणे संघ इथे विजय प्रस्थापित करतोय. हार्दिक अभिनंदन. रमंदमाई शिकलेली नव्हती का रमंदमाई अडाणी होती का रमंदमाई डीजे सचिन डीजे सचिन रमंदमाई शिकलेली नव्हती का रमंदमाई अडाणी होती का. थँक्यू. तर आपण लगेच मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करू आणि लगेच गावदेवी देसर संघाला विनंती करू आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.